नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपेश जाधव आहे. क्रुसेडर अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. अ, आज मी नवीन विषय सुरू करतो आहे. विषयाचं नाव आहे बायोलॉजी, जीवशास्त्र. विषय थोडा आर्ट्सच्या मुलांना समजायला थोडा कठीण जाईल, पण मी प्रयत्न करेल की एकदम सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर हा मांडण्याचा. तसंच हा कळू इच्छितो की हा आपला व्हिडिओ अत्यंत उपयुक्त राहील त्या मुलांसाठी जे मुलं सिव्हिल सर्व्हिसेस, स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे आपली MPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. त्याचप्रकारे महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकारच्या परीक्षा असो ज्याच्यामध्ये जीवशास्त्राचं किंवा मानवी शास्त्र या संबंधीचे प्रश्न राहतील, तर त्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. आणि जे मुलं आर्ट्समधून आहे आणि जे कॉम्पिटिटिव्हची तयारी करतात मात्र ज्यांना सायन्स खूप कठीण जातं त्यांच्यासाठी मी सोयीस्कर करणार आहे ही. तर चला बघूया आपला हा विषय जीवशास्त्र. तर मित्रांनो, मी सुरुवात करतोय मानवी पचन संस्थेपासून. तुमच्यासमोर मी एक प्रयत्न केला आहे मानवी पचन संस्था दाखवण्याची. जरा लक्षात घ्या, पहिले तर ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की संस्था हा जो शब्द वापरला जातो, पचन क्रिया माहिती आहे आपल्याला, मात्र पचन संस्था हा शब्द जो वापरला जातो, संस्थाला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सिस्टम. ओके. आता तुम्ही किती वेळा तरी हा शब्द ऐकत असाल की कम्प्युटर सिस्टम, कम्प्युटर सिस्टम. तर एक्झॅक्टली सिस्टीम म्हणजे काय असते? सिस्टीम म्हणजे त्याला मराठीत संस्था म्हटलं, ती म्हणजे एक्झॅक्टली काय असते पहिले हे समजून घ्या. तशी कुठलीही गोष्ट असो ज्याच्यामध्ये इनपुट असेल, नंतर त्याच्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया होत असेल आणि नंतर त्या प्रक्रियेद्वारे त्या इनपुटवर काही प्रक्रिया करून नंतर मग आउटपुट मिळतं आपल्याला. ओके. म्हणजे काही गोष्ट आतमध्ये टाकली असेल त्याच्यात आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया होईल आणि नंतर आपल्याला काहीतरी मिळेल. उदाहरणार्थ आपण एक प्रेशर कुकर घेऊया, ठीक आहे. तर प्रेशर कुकरच्या आतमध्ये आपण तांदूळ आणि फक्त पाणी टाकत असतो. तांदूळ आणि पाणी हे टाकतो. ते प्रेशर कुकर त्याच्यावर प्रक्रिया करतं. त्याला उष्णता मिळाली का त्याच्यावर प्रक्रिया होतो आणि आपल्याला आउटपुट म्हणून मिळतं भात. ओके. हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर त्यामुळं कुकर ही एक सिस्टम झाली, एक संस्था झाली. त्याच प्रकारे मानवी पचन संस्था पण एक आहे. इथून ज्याद्वारे मुखाद्वारे आपण अन्न आतमध्ये टाकतो, त्या अन्नावर अनेक घटक काही प्रक्रिया करतात आणि त्या प्रक्रियेतून आपलं जे काही घ्यायचं असलं तेवढं घेतलं जातं आणि उरलेला जो आहे मलमा, ठीक आहे, ज्याला आपण मल म्हणतो, ते गुदद्वाराद्वारे बाहेर सोडलं जातं. ठीक आहे. तर हेच अन्न जे घेतलं गेलं आहे त्याच्यावर 48 तास, 24 तास किंवा 72 तास प्रक्रिया होऊन नंतर त्याच्यातून मल बाहेर पडतो. त्याच्यामुळं मानवी पचनक्रिया जिथे जिथं होते, जे अवयव त्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याला म्हटलं जातं मानवी पचन संस्था. आता मानवी पचन संस्थेमध्ये कोणते कोणते अवयव येतात? तर मुळात हे लक्षात घ्या की सगळे जे आहे ते पोकळ अवयव आहेत. ठीक आहे. असं भरीव अवयव कुठलाच नाही आहे याच्यामध्ये जो त्याच्यात भाग घेईल, सक्रियतेनं भाग घेईल. जे आहे ते पोकळ अवयव आहे. ठीक आहे. तर जसं मुख आहे, तर मुखाच्या इथं तुम्हाला दिसतं का आपल्याला इथं असं पोकळपणा आहे, तर त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ओरल कॅव्हिटी. मी इंग्लिश आणि मराठी शब्द पण दिलेले आहेत कारण आजकाल एक्झाममध्ये MPSCच्या खास करून परीक्षेमध्ये हे जे शब्द राहतात हे इंग्लिशमधले जरी असले तरी त्यांना अशाच लिपीमध्ये आपल्या देवनागरी लिपीमध्येच लिहून मुलांसमोर ते पेपरमध्ये मांडल्या जातात. त्याच्यामुळे मी दोन्ही शब्द देत आहे. जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं मी मराठी शब्द नक्कीच तुम्हाला देईल. ठीक आहे. तर इथे हे मुख, त्याच्यानंतर ही आहे अन्ननलिका ज्याच्यातून अन्न आतमध्ये जाते. ही पण आतमधून अशी पोकळच आहे. ठीक आहे. एका पाईपसारखीच असते आणि ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इसोफिगस. इसोफिगस. त्याच्यानंतर ही अन्ननलिका उघडते जठरामध्ये, ज्याला आपण म्हणतो स्टमक. ठीक आहे. हे पण पोकळच आतमधून असं सॅकसारखं. त्याच्यानंतर ते जातं डिओडेनममधून. ठीक आहे. याला डिओडेनम म्हणतात. याला मराठी शब्द की मला म्हणजे मी बघितला नाही, जितकं मला आठवतं तितक्याच त्या हिशोबानं मी घेतोय. डिओडेनम. तर त्याच्यानंतर ती जाते खाली लघु आंत्रमध्ये, ज्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणतात. त्यानंतर ते अन्न जातात बृहद आंत्रमधून, ज्याला आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणतो. आणि नंतर त्या सगळ्या मटेरियलवर जे काही उरलेलं असेल त्याच्यावर प्रक्रिया होऊन शेवटी गुदद्वाराद्वारे मल बाहेर पडतं. ठीक आहे. तर मार्गात आपल्याला इथं स्वादुपिंड पण लागतो. ठीक. जो याच्यामध्ये ज्यूस घेतो आणि याच्यामध्ये आपले काही कंटेंट टाकतो.
यकृत पण लागतं, इथे गॉल ब्लॅडर आहे ते पण एक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये अन्नावर थोडाफार प्रक्रिया होऊन त्यातून पाचन रस ओढण्याचा प्रयत्न करतो यकृत आणि ते साठवलं जातं सगळं यकृतमध्ये. ठीक. तर आता चला आपण एक एक घटक बघूया. आता मी तुमच्यासमोर आपल्या मुखाचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. हे ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी म्हणजे नेमका कुठला भाग? तर हा जो आपल्या जबडाचा आतमधला भाग असतो. ठीक आहे. याला म्हटलं जातं ओरल कॅव्हिटी किंवा मुख, ज्याच्या आतमध्ये दात आणि जीभ ही मेन घटक असतात. ठीक आहे. या व्यतिरिक्त एक लाळ ग्रंथी पण असते इथं. आणि हे जे आहे एका साईडनं आपलं मुखद्वार आणि इकडनं नॉस्ट्रल्स किंवा जिथून आपण श्वास घेतो, ठीक आहे, श्वासन नलिका, ते हे दोघंही एकत्रित होतात एका पॉईंटला, ज्याला म्हटलं जातं फॅरिंग्स. ओके. फॅरिंग्स हा तो घटक आहे जिथं अन्ननलिका आणि श्वसन नलिका, ओके, हे एकत्रित येतात. अन्ननलिका आणि श्वसन नलिका हे एकत्रित येतात, त्या ठिकाणाला फॅरिंग्स म्हणतात. आता अन्न चुकूनही, दोन्ही पाईप एकसारखेच आहे. एक जठराकडे जो चालला तो अन्ननलिका आहे, ज्याला इसोफेगस म्हटलं जातं, आणि फुफ्फुसाकडे जे चाललं त्याला श्वसन नलिका म्हटलं जातं, ट्रॅकिया. चुकून अन्न, इथे चावलेलं अन्न हे या श्वसन नलिकेत न जावं म्हणून याच्यासाठी एक झापड असतं आणि ज्याला म्हटलं जातं इपिग्लॉटिस, जे रक्षकाचं काम करतं, जे अन्नाला श्वसन नलिकेत जाऊ देत नाही. तुम्हाला लक्षात येत असेल की आपलं जर कधी कधी जेवताना किंवा बोलताना पाणी पिताना ठसका लागतो, याचा अर्थ काय की ते पाणी किंवा अन्नाचं कण श्वसन नलिकेमध्ये गेलं आणि त्यामुळे श्वसन नलिका लगेच त्याला बाहेर फेकतं. ठीक आहे. आता एक गोष्ट एक लक्षात घ्या की आता या ओरल कॅव्हिटी किंवा मुखामध्ये काय आहे, तर इथे जिव्हा आहे आणि दात आहे. तर दात काय करतात, हे पुन्हा अन्नाला चावतात. ठीक आहे. आणि तुकडे तुकडे करून त्याला छोट्या भागांमध्ये, छोट्या तुकड्यांमध्ये, एखाद्या मोठ्या तुकड्याला छोट्या तुकड्यांमध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे. आता त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे इथं लाळ ग्रंथी आहे. या लाळ ग्रंथीद्वारे तयार केलं जातं लाळ. हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सलायवा. आता जे अन्नाचं घास आपण घेतो, तर अन्नाचा जो घास आहे त्याच्यासोबत हा सलायवा मिक्स होऊन त्याला कमजोर बनवते. उदाहरणार्थ, एक टणक सुपारी तुम्हाला माहितीच असेल, जर आपण ती दाताने तोडायला गेलो ती तुटल्या जात नाही, पण ती थोड्या वेळ तोंडामध्ये ठेवा आणि नंतर आपोआपच थोड्या वेळानंतर ती नरम पडून नंतर आपण तिला चावतो. सुपारीची उदाहरण लक्षात घ्या. तर इथं सलायवामध्ये काय असतं, या लाळ ग्रंथीमधला जो सलायवा आहे याचं pH असतं 6.5 ते 7.5. ओके. pH म्हणजे सामू, ज्याला मराठीत सामू म्हणतात. सो pHचा लॉंग फॉर्म काय, असाही प्रश्न येतो, तर त्याचं उत्तर आहे पॉवर ऑफ हायड्रोजन आयन. pH म्हणजे काय, तर P लहान आहे आणि H कॅपिटल लिहिलेला लक्षात घ्या. पॉवर ऑफ हायड्रोजन आयन. ओके. हायड्रोजन असा फक्त H लिहिला तर हायड्रोजन, पण त्याच्यावर जर प्लसचं साईन मार्क दिलं तर ते झालं हायड्रोजन आयन. ठीक आहे. तर हे pH मेंटेन ठेवतं, जे आपल्या मुखामध्ये व्यवस्थित पाहिजे असतं तेवढं व्यवस्थित ते अन्नासाठी जे पाहिजे तेवढं pH याच्यामध्ये ते कायमस्वरूपी ठेवतं. तर अन्नावर जेव्हा सलायवा ॲक्ट करतो आणि त्याच्यानंतर ते हळूच या कॅव्हिटीद्वारे इथून मागं सरकण्याचा प्रयत्न केला जातो. तर अन्न अधिक सलायवा मिळून जे मिश्रण तयार होतं त्याला म्हटलं जातं बोलस. याला मराठी शब्द नाही आहे मित्रांनो, याला इंग्लिशमध्येही बोलसच म्हटलं जातं. मराठीतही माझ्या हिशोबाने याला बोलसच म्हटलं जाईल. ठीक आहे. कारण आयोग असे प्रश्न विचारेल, प्रश्न असा राहील. तर बोलस म्हणजे काय, तर मुखाच्या आतमध्ये जे अन्न आहे त्याला चावल्यानंतर जे काही तयार होतं, सहसा केस वगैरे लागल्यानंतर आपण अन्नाचा तो घास फेकतो मुखातून, तो ॲक्च्युअलमध्ये बोलस आहे. त्याला बोलस हे नाव दिलं गेलं आहे. आता या लाळ ग्रंथी काय काम करते याच्या व्यतिरिक्त, या सलायवाच्या व्यतिरिक्त, म्हणजे ह्या लाळ तयार करण्यापासून, या सलायवाच्या आतमध्ये जे आहे एक एन्झाईम्स असतं. या सलायवाच्या आतमध्ये एक एन्झाईम आहे
ज्या एन्झाईमला नाव देण्यात आलेलं आहे सलायवरी अमायलेज. आता मराठीत याला तेच म्हटलं जातं मित्रांनो, अमायलेज. ओके. आता एन्झाईम हा काय घटक आहे हे लक्षात घ्या पहिले. ठीक आहे, मी मराठी शब्द शोधला नाही, याच्यासाठी शोधून काढेल पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्याजवळ तो हजर राहील. तर काय आहे की अन्नाला पोळी नाही समजत, आपल्या शरीराला पोळी नाही समजत. आपण अन्नामधून जी पोळी घेतो ती शरीराला नाही समजत. तिला समजतं कार्बोहायड्रेट. तिला याच्यातून मिळणारं कार्बोहायड्रेट किंवा मराठीत ज्याला कार्बोदके म्हणतात ते समजतं. आता कार्बोहायड्रेटची जर मी गोष्ट करतो, ज्याला मराठीमध्ये आणखी शर्करा असं म्हटलं जातं. ठीक आहे, शर्करा किंवा कार्बोदके हे 3 प्रकारचे आहेत. एक डायसॅकेराइड, शर्करासाठी शब्द आहे सॅकेराइड. ठीक आहे, तर डायसॅकेराइड, दुसरं ट्रायसॅकेराइड, तिसरं पॉलिसॅकेराइड. आता शर्करा किंवा कार्बोहायड्रेट किंवा सॅकेराइड किंवा कार्बोदके असा एक शब्द आहे. ठीक आहे, कार्बोहायड्रेटला कार्बोदके, कार्बोदके हा कार्बोहायड्रेटला आहे. शर्करासाठी शब्द आहे सॅकेराइड. शर्करा म्हणजे आपण साध्या शब्दात त्याला साखर म्हणतो. साखर याचा एक घटक आहे. ठीक आहे, तर हे जे आहे कार्बोहायड्रेट हे बनलेलं आहे 3 घटकांचे मिळून, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर याच्यामध्ये फरक काय येतो, जिथे कार्बनचं कंटेंट, लक्षात घ्या मित्रांनो, कार्बनचं कंटेंट जिथे 3 ते 10 असेल त्याला आपण म्हणतो डायसॅकेराइड. जिथं कार्बनचं कंटेंट 11 पासून तर 100 पर्यंत असेल त्याला म्हटलं जातं ट्रायसॅकेराइड. आणि जिथे कार्बोहायड्रेटचं कंटेंट हे 100 पेक्षा जास्त असेल, ठीक आहे, त्याला म्हटलं जाते पॉलिसॅकेराइड. आता आपण जी पोळी खातो ती ॲक्च्युअलमध्ये ही पॉलिसॅकेराइड खातो. ठीक आहे, शरीराला हे जमत नाही पचवणं. त्याला प्रत्येक गोष्ट सोपी करून पाहिजे, म्हणजे त्याला पाहिजे ती डायसॅकेराइडच्या फॉर्ममध्ये. त्याला ट्रायसॅकेराइडच्या फॉर्ममध्ये दिलं तरी त्याला चालत नाही. शरीर काय करतं का तुम्ही त्याला पॉलिसॅकेराइडच्या फॉर्ममध्ये द्या, तो याला तोडतो पहिले ट्रायसॅकेराइडमध्ये किंवा मग डायरेक्ट डायसॅकेराइडमध्ये. आणि ट्रायसॅकेराइडमध्ये जर तोडलं तर त्याला आणखी मग पुन्हा डायसॅकेराइडमध्ये आणतो. आणि नंतर शरीर हे डायसॅकेराइड पचवतं. पचन करण्यायोग्य कोणतं आहे तर हे डायसॅकेराइड आहे, हे पचत नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल हे काय चालू आहे, हे नवीन काय आहे याच्यातलं, तर पहिले समजून घ्या. तर जसं पॉलिसॅकेराइडचं मला उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्हाला 2 उदाहरणं माहिती असावे. 2 शब्द तुमच्या कानातून नक्कीच गेले असेल कानावरून. एक स्टार्च आणि दुसरा सेल्युलोज. सेल्युलोज. ठीक आहे, हे 2 शब्द नक्कीच गेलेले आहेत. एक स्टार्च गेलेला आहे आणि दुसरा सेल्युलोज गेला आहे. स्टार्च उदाहरणार्थ जर बटाटे किसले, चिप्स जर घरी तयार केल्या गेल्या असेल, तुम्ही बघितली असेल ती प्रोसेस, तर बटाटे किसल्यानंतर त्याला उकळलं जातं. उकळल्यानंतर जे पाणी राहतं, ठीक, त्याचं ते उकळल्याचं, त्या पाण्यामध्ये बटाट्याचा अर्क उतरतो. अर्क उतरतो म्हणजे काय, तर बटाट्यातलं स्टार्च उतरतं आणि ते जे राहतं ना ते चिकट राहतं. ते नंतर बटाट्याच्या चिप्समधलं जे पाणी बाहेर पडालं असेल ते स्टार्चचं एक्झाम्पल आहे. दुसरं सेल्युलोज. सेल्युलोज हे कुठं असतं तर हे लाकडामध्ये सापडतं. ठीक आहे, आपण जो पेपर जाळतो, कुठलाही प्रकारचा पेपर जेव्हा आपण त्याला जाळतो तर तो जळतो ॲक्च्युअलमध्ये. जळल्यामुळे त्याच्यातून उष्णता बाहेर पडते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय जळत आहे, पेपरमधला कुठला घटक जळत आहे किंवा लाकडामधला कुठला घटक जळत आहे, तर तो आहे सेल्युलोज. ठीक आहे, तर शरीराला जेव्हा आपण जेव्हा पोळी खातो तेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये स्टार्च देत असतो. हे म्हणजे पोळी आहे, पण शरीराला पोळी समजत नाही. त्याला समजते हे डायसॅकेराइड, त्याला पॉलिसॅकेराइड समजत नाही. आता या पॉलिसॅकेराइडचं डायसॅकेराइड करायचं आहे. ठीक आहे, याला तोडायचं आहे. नुसतं दातानं चावल्यानं सलायवा मिक्स केल्यानं जमत नाही. तर पॉलिसॅकेराइड हे थोडंसं किचकट आहे, म्हणजे याला मी शब्द वापरतो कॉम्प्लेक्स फॉर्म. ठीक आहे, आणि डायसॅकेराइड म्हणजे सिम्पल आहे, सिम्पल फॉर्म. तर त्याला साधं सिम्पल द्या, साधी राहणी. ठीक आहे, साधी मागणी आहे शरीराची. त्याला पिझ्झा बर्गर नको आहे, त्याला फक्त साधं सिम्पल जेवण हवं. ठीक आहे, तर याच्यासाठी एक घटक लागतो जो या किचकट गोष्टीला सोप्या भाषेत करून देईल. त्याला म्हटलं जातं एन्झाईम. ठीक आहे, हे एन्झाईमचं काम आहे की कुठल्याही प्रकारचं
कॉम्प्लेक्स अन्न हे सिम्पल फॉर्ममध्ये आणणं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर पोळीच माहिती होतं, तर पोळी नाही पाहिजे, भात नाही पाहिजे, वरण नाही पाहिजे, भाजी नाही पाहिजे. त्याच्यासाठी पोळी, भात, वरण, भाजी हे कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे. ठीक आहे. तो याच्यातून त्याला जे घटक पाहिजे तो ते सिम्पल फॉर्ममध्ये आणतो आणि नंतरच ते रक्ताद्वारे पूर्ण शरीराला त्याचा पुरवठा करतो. तर ते सिम्पल फॉर्ममध्ये आणायचं काम कोण करतं? तर ते करतं हे एन्झाईम. ओके. तर मुखामध्ये जो सलायवा असतो त्या सलायवातला जो सलायवरी अमायलेज आहे म्हणजे लाड ग्रंथी, सलायवरी ग्लँड, लाड ग्रंथी म्हणजे सलायवरी ग्लँड. ओके, जो इथं लिहिलेली आहे लाड ग्रंथी, याच्यापासून मिळतो सलायवा. ओके, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लाड. ठीक आहे. आणि याच्यात असतं, या लाडीत असतं सलायवरी अमायलेज, सलायवरी अमायलेज. ठीक आहे. हे म्हणजे ते एन्झाईम आहे, ते द्रव्य आहे जे याच्या आतमधलं अजून महत्त्वाचं द्रव्य, त्याला म्हटलं जाईल मेन घटक सलायवरी अमायलेज. ते एन्झाईम आहे. ते काय करतं की ज्यावेळेस तुम्ही मुखामध्ये पोळी देता, ठीक आहे, पोळी देता तेव्हा पोळी म्हणजे शरीरासाठी ते झालं, त्यातला तो काढतो स्टार्च, लाडीसोबत मिक्स होऊन त्यातून काढतो स्टार्च. त्याच्यावर हे सलायवरी अमायलेज हे कार्य करते. हे पाचक रस आहे, हा एका प्रकारचा रस आहे, लाडीतला आतमधला एक रस आहे, घटक आहे. आणि नंतर त्याचं कन्व्हर्शन करतो माल्टोजमध्ये. ओके, जे एका प्रकारचं डायसॅकेराइड आहे. हे ट्रायसॅकेराइड आहे. ओके, आणि हे डायसॅकेराइड आहे. तर शरीराला हे समजतं, माल्टोज समजतं, त्याला स्टार्च नाही समजत, तो स्टार्च नाही पचवू शकत. तर ते सलायवरी अमायलेजद्वारे पुरवल्या जातं. ओके. त्या व्यतिरिक्त या सलायवामधूनच आणखी एक घटक, सलायवा जसं सामू हे बरोबर ठेवतो तसंच जसं सलायवरी अमायलेज देतं, हा एक, त्या व्यतिरिक्त आणखी एक घटक दिलं जातं ज्याला म्हटलं जातं बायकार्बोनेट आयन, बायकार्बोनेट आणि त्याचे आयन्स. ओके. हे बायकार्बोनेट आयन काय करतात की हे ॲक्च्युअलमध्ये हा जो सामू आहे pH 6.5 ते 7.5 मुखाच्या आतमधला, हा मेंटेन करण्याचं काम हा बायकार्बोनेट आयन करतं. ठीक आहे. आणि तो कुठून मिळतो? तो मिळतो लाळेमधून. ठीक. या व्यतिरिक्त आपल्याला हे माहिती असेल एक आणखी घटक येतो, तो म्हणजे म्युकस. म्युकस हा काय आहे? तर नाकामध्ये उपस्थित असलेलं चिकट द्रव्य जो आहे त्याला म्युकस म्हणतात किंवा म्युकिन म्हणतात. म्युकस किंवा म्युकिन. ओके, हे म्हणजे एकच आहे, म्युकस किंवा म्युकिन. तर ते कुठं हजर असतं म्युकस किंवा म्युकिन? एक, ते या ठिकाणी हजर आहे नाकामध्ये. ठीक आहे. दुसरं, आपल्याला किती वेळा थुंका येतो, ठीक आहे, किंवा गळ्यामध्ये खिचखिच झाल्यासारखं होतं आणि आपण ते मुखाद्वारे थुंकतो. तर तो जो घटक आहे तो म्युकस या नाकाच्या तिथे श्वसन नलिका जे आहे त्याच्यानंतर मुखाच्या आतमध्ये पण असतो आणि त्याचबरोबर हे जे अन्ननलिका आहे याच्याही आतमध्ये असतं. ठीक आहे. अन्ननलिकेच्या आतमध्येही असतं आणि नंतर जठरामध्ये गेल्यानंतर तिथं पोटाच्या आतमध्ये सुद्धा असतो, असा साईडला लागलेला. ठीक आहे. याचं कार्य काय असतं की हा अन्नाचा मार्ग सोयीस्कर झाला पाहिजे, घर्षण नाही व्हायला पाहिजे कुठल्याही प्रकारचं अन्ननलिकेसोबत, म्हणून, आणि अन्न एकदम न थांबता घसरून पुढं गेलं पाहिजे याच्यासाठी तो चिकट पदार्थ आहे. ठीक आहे. नाकामध्ये याच्यासाठी असतो का त्याच्याद्वारे कचरा वगैरे अटकवल्या जातो. तर हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर शेवटी जो बोलस तयार होत आहे तो सलायवा म्हणा किंवा सलायवामधलं बायकार्बोनेट आयन म्हणा किंवा म्युकस म्हणा, हे सगळं मिळून शेवटी जो अन्नाचा घास आपण चावतो आणि जो तयार होतो आणि तो गिटकण्यासाठी आता रेडी आहे त्याला म्हटलं जातं बोलस. ओके. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला मी खूप सोप्या भाषेमध्ये हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे, तर तुम्हाला माझं हे शिकवणं आवडलं असेल.
मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सगळं समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका की तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. तुमचे कमेंट्स मला मोटिवेट करतात, मला दिशा देतात की मी आता पुढे हे केलं पाहिजे. तसंच मी जे सुरुवातीला सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी त्या लोकांना हा शेअर करा आणि कृपा करून माझं चॅनल क्रुसेडर टी गार्डियन सबस्क्राईब करा. धन्यवाद.